मी ना ही ॲमेझॉनवरून मशीन ऑर्डर केलेली आहे। यामध्ये आपण चिकन टिक्का किंवा पनीर टिक्का बनवू शकतो किंवा चिकन तंदूर। चला तर मग ह्याचा यूज कसा करायचा ते तुम्हाला सांगते। सगळ्यात अगोदर मी याला बॉक्समधून बाहेर काढलेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला याचा स्टँड लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आतमध्ये जाळी लावायची आहे। ती जाळी ह्याच्यासाठी लावायची आहे कारण का तर कोळशाचा जो पांढरा भाग असतो, कोळसा जळल्यानंतर पांढरं पांढरं बाहेर पडतं, ते आतमध्ये पडावं म्हणून ती जाळी लावायची आहे। त्यानंतर हे स्टिक आहेत काही, ते स्टिक ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन किंवा पनीर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि वरती ठेवून छान असं भाजून घ्यायचं आहे। आणि हे हवा घालण्यासाठी मशीन आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे मी जाळी ॲडजस्ट केलेली आहे। त्यानंतर इथं गॅसवरती भाजून मी कोळसा घेतलेला आहे। त्यानंतर वरून काही कोळसा टाकला आहे। सगळा कोळसा व्यवस्थित पेटावा म्हणून यामध्ये मी जे देवाला आपण ऊद लावतो ते घ्यायचे आहे। यामुळे कोळसा छान असा जळला जातो आणि वारं घालून छान असा कोळसा जाळून घ्यायचा आहे। वरती एक जाळी ठेवायची आणि अशा प्रकारे आपल्याला चिकन भाजून घ्यायचं आहे।